नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या 31 तारखेच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। ही जी नैना आहे तिचे कांड काही संपत नाहीत, कारण काहीही झालं तरीही नैनाने ठरवलेलं असतं की आता शांत राहायचं नाही, म्हणजेच या घरामध्ये पुन्हा यायचं। आणि त्यासाठी नैनाने आता पुढचं पाऊल उचललेलं असतं, तेही अगदी खूप टोकाचं, ते म्हणजे जीव द्यायचा प्रयत्न केलेला असतो। नैना ही जीव द्यायला गेलेली असते आणि जीव द्यायला गेलेल्या नैनाचा जीव वाचवलेला असतो तो म्हणजे कला आणि अद्वैतने। जेव्हा त्या दोघांना कळतं की नैना असं काहीतरी करण्यासाठी घराच्या बाहेर गेलेली आहे, तेव्हा कला आणि अद्वैत नैनाचा जीव वाचवण्यासाठी बाहेर पडतात आणि नैनाला घरी घेऊन येतात। घरी आणल्यानंतर नैनाला अद्वैत सांगतो की घरातील सर्वांची तू माफी मागायची आहेस। तेव्हा नैना घरातील सर्वांची माफी मागत असते, अक्षरशः अद्वैतच्या पायावर सुद्धा डोकं ठेवून ती माफी मागत असते। घरातील सर्वांची तिने माफी मागितलेली असते, पण त्यानंतर माफी मागायची वेळ येते, ती म्हणजे तिने आता माफी मागावी, ती म्हणजे कलाची, असं अद्वैतला वाटत असतं। पण नैना काही कलाची माफी मागत नाही, कारण कलावर तिने आरोप केलेले असतात। म्हणून अद्वैतचं म्हणणं असतं की नैनाने कलाची माफी मागितली पाहिजे। नैना मात्र माफी मागायला तयार नसते। अद्वैत तिला ठणकावून सांगतो की खरेची पण माफी माग, कारण ती तुझ्यापेक्षा लहान असली तरी चांदेकरांच्या घरची मोठी सून आहे आणि चांदेकरांच्या घरचे सगळे अधिकार तिच्याकडे आहेत, त्याचबरोबर तिची तुला माफी मागावी लागणार आहे, असं अद्वैत तिला सांगत असतो। नैना मात्र तयार नसते। नैनाला या गोष्टीचा खूप राग आलेला असतो, तिला अजिबात इच्छा नसते की कलाची माफी मागायची। पण अद्वैत तिला ठणकावून सांगतो की जोपर्यंत खरेची माफी तू मागत नाही तोपर्यंत तुला या घरामध्ये जागा नाही, असं अद्वैतनं सांगितलेलं असतं। आणि मग आता नैना कलाची हात जोडून माफी मागते। हे सगळं आता कशा पद्धतीनं होणार आहे ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर इकडे आता कलाने स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी सौरभला आणलेलं असतं आणि सौरभ सगळ्यांना सांगू लागतो की हा सगळा जो प्लॅन आहे तो कलाचा नाही तर तो नैनाचा आहे, आणि हा जो प्लॅन सुरू आहे तोही खूप दिवसांपासून सुरू आहे, असं सौरभने सांगितलेलं असतं। जेव्हा सौरभने हे जेव्हा घरात सांगितलं जातं तेव्हा घरातील सगळे पुन्हा चिडतात आणि सरोज आणि रोहिणी म्हणू लागतात की कसं शक्य आहे, कारण जर हे तिनं केलेलं नाही असं तुमचं म्हणणं आहे तर हे शक्य कसं आहे ते सांगायचं, कारण हा सौरभ आत्ता कलाच्या सांगण्यावरून पण खोटं बोलत असेल। त्यावर सौरभ शांत बसत नाही। सौरभ म्हणतो माझ्याकडे पुरावे आहेत, यासाठीचे पुरावे माझ्याकडे आहेत, असं सौरभ सांगू लागतो। आणि जेव्हा सौरभ त्याच्याकडचे पुरावे दाखवायला सुरुवात करतो तेव्हा मात्र नैनाच्या शिट्ट्या वाजतात। सौरभ म्हणू लागतो की ही नैना आहे ना, ही मला फसवणार, याबद्दल मला शंका होती, म्हणजे एक ना एक दिवस ही आपल्याला खड्ड्यात घालणार असं मला कुठंतरी नेहमी वाटायचं, म्हणून मी माझे आणि तिचे सगळे कॉल रेकॉर्डिंग रेकॉर्ड केलेले आहेत, सगळे कॉल्स रेकॉर्ड केलेले आहेत, आणि त्याचवेळी मी हे सगळ्यांच्या समोर आणू शकतो की नैनानेच हे केलेलं आहे। आणि मग त्या बोलण्यामध्ये रजनीचं नाव असतं, कलाचं नाव असतं, कला माझ्यावर खूपच संशय घेते, माझ्या प्रेग्नन्सीबद्दल तिला डाऊट येतो, हे सगळं बोलणं त्याच्यामध्ये असतं। आणि त्याचबरोबर नैना हे सगळा कांगावा करत असते, ते सगळा थांबलेला असतो। आणि मग सौरभला आता आबांच्या मदतीने कला वाचवते, आबांना सांगते की आबा त्याचं लायसन जप्त नको करायला, कारण त्याचं खूप महत्त्वाचं आहे ना त्याच्यासाठी हे सगळं, त्यामुळं आपल्याला त्याला सोडावं लागेल, कारण आत्ता त्याने येऊन आपल्याला सांगितलं आहे ना, त्याचा याच्यामध्ये काहीच दोष नाही आणि या सगळ्यामध्ये नैनाताई दोषी आहे, असं कला सांगत असते। तेव्हा आबा म्हणतात की ठीक आहे, तू म्हणतेस म्हणून मी ऐकत आहे। आत्ताच्या आत्ता नैनाला घराच्या बाहेर काढायचं असतं। मग रोहिणी पुढे येते आणि रोहिणी नैनाला घराच्या बाहेर काढायला तयार होते, कारण काहीही झालं तरीही रोहिणीने ठरवलेलं असतं की आता शांत राहायचं नाही, ही जी मुलगी आहे ही अजून काहीतरी भिंग फोडू शकते, कारण रोहिणीला डाऊट असतो हिने जर का माझ्या बाबतीत काही बोलली तर खूप अवघड होईल, म्हणून आधीपासूनच रोहिणी या तयारीला लागलेली असते। रोहिणीने ठरवलेलं असतं की आत्ताच्या आत्ता हिला घराच्या बाहेर काढायचं, हे रोहिणीने ठरवलेलं असतं आणि रोहिणी तेच करायला सुरुवात करते। आणि त्याचबरोबर रोहिणी नैनाचा हात पकडते आणि नैनाला घराच्या बाहेर काढत असते, पण नैना मात्र शांत बसत नाही। ती कलाच्या समोर जाते आणि कलाला म्हणते की तुझा हा जो काही माज आहे ना
तो उतरवल्याशिवाय मी सोडणार नाही. काही झालं तरीही मी शांत बसणार नाही. आणि मग नैनाने तोंड उघडण्याआधीच रोहिणी तिथं जाते आणि रोहिणी नैनाला थांबवते. नैनाला म्हणते की भास्कर, खूप झालं आता तुझं, असं म्हणत नैनाला फरफटत घराच्या बाहेर काढते. आणि त्याचबरोबर नैनाला हेही सांगू लागते की काहीही झालं तरीही महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आता शांत राहायचं नाही, कारण ज्या गोष्टी आहेत त्या आता मला कराव्या लागणार आहेत. मला पुन्हा एकदा चांदेकरांच्या घरात एंट्री मिळवायची आहे आणि चांदेकरांच्या घरात एंट्री मिळवण्यासाठी माझी काहीही करायची तयारी आहे, असं नैनाने ठरवलेलं असतं. कारण तिला धक्के मारून घराच्या बाहेर हाकललेलं असतं आणि त्याचमुळं नैनाने हा सगळा कांड करायचं ठरवलेलं असतं. रोहिणीचं बिंग फुटू नये म्हणून रोहिणीने आता नैनाच्या कानाखाली जाळ काढलेला असतो आणि तिला सांगितलेलं असतं, आत्ताच्या आत्ता या घरातून चालतं व्हायचं आहे. खूप झालं, आत्तापर्यंत आम्ही तुला खूप सहन केलेलं आहे, यापुढं आम्ही तुला सहन करू शकत नाही, आत्ताच्या आत्ता तू निघायचं आहे, असं म्हणत तिला घराच्या बाहेर काढलेलं असतं. आणि जेव्हा रोहिणी त्या नैनाला घराच्या बाहेर काढते तेव्हा मात्र खूप मोठा राडा होत असतो. कारण रोहिणी तिला घराच्या बाहेर हाकलून देते आणि त्याचबरोबर त्या क्षणी राहुल तिथे जातो आणि तिचं जे सगळं साहित्य आहे ते उचलतो आणि ते फेकून बाहेर देतो. आणि त्याचवेळी आता नैना ठरवते की आता शांत राहणार नाही, कारण या कलामुळे मी बाहेर आलेले आहे. जे सगळं माझं आहे ते मी हक्काने मिळवणार आहेच आणि हिने जे काही लुबाडलेलं आहे ते पण मी हक्काने मिळवणार आहे. हे सगळं तिचं सुरू असतं आणि त्याचबरोबर तिचा हा कांगावा सुरू असतो. आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की नैना आता खूप मोठं कांड करणार असते. नैनाने ठरवलेलं असतं की काहीही झालं तरीही मी आता शांत राहणार नाही. आणि नैना बाहेर गेलेली असते, ती आता विचार करू लागते. इकडे घरामध्ये टेन्शनचं वातावरण निर्माण झालेलं असतं. आबांना खूप काळजी वाटत असते, कारण ज्या कलाने यातलं काहीही केलं नाही त्या कलाला इथे सगळं भोगावं लागलेलं असतं. तिची काही चूक नसताना तिला शिक्षा भोगावी लागलेली असते, तिला स्वतःला प्रूव्ह करावं लागलेलं असतं. परंतु नैना मात्र कांगावा केल्याशिवाय राहत नाही, हे आबांच्याही लक्षात आलेलं असतं. आणि आबांना तिचा राग येत असतो. आणि त्याचबरोबर आबा रोहिणीवर जाळ काढत असतात. रोहिणीला म्हणत असतात की एकतर तू मुलाला नीट सवय लावलेली नाही आहेत आणि त्यात तुझी ती सून, असं आबांचं म्हणणं असतं. तर इकडे नैना आता बाहेर निघून गेलेली असते. ती संगीताच्या घरी जाते. संगीताच्या घरी पण संगीता आणि दिनकर तिला काही घेत नाहीत, कारण त्यांचं असं म्हणणं असतं की तू एवढ्या गोष्टी केलेल्या आहेत की तू तेवढ्यावर न थांबता पुढच्या गोष्टी तयार करण्यासाठी पण तेवढी सज्ज झालेली आहेस. आता एवढा तुझं कांड वाढलेलं आहे म्हणत संगीताने पण तिला घराच्या बाहेर हाकललेलं असतं. आता नैना मंदिरात जाऊन राहू लागते. ती विचार करते की आता काय करू, काहीही झालं तरीही मला ह्या गोष्टी खरंच व्यवस्थित पद्धतीनं हँडल करायच्या आहेत, असं तिचं म्हणणं असतं. आणि त्याचबरोबर तिने ठरवलेलं असतं की काही झालं तरीही मी आता शांत राहणार नाही. या कलाचा तर मी बदलाच घेणार आहे, कारण माझी दोन्ही घर असताना जे माझं हक्काचं आहे ती मला हे मिळू देत नाही, त्यामुळं मी आता शांत राहणार नाही, असं कलाने ठरवलेलं असतं. कारण इतके दिवस मी जे अनुभवलेलं आहे, उपभोगलेलं आहे, जे सुख आहे माझं ते मी तिला मिळू देणार नाही, असं इकडे बोललं जात असतं. आणि नैना विचार करत असते. आणि त्याचबरोबर नैना म्हणते की आता मला काहीतरी केलं पाहिजे. मग नैना ही कलाला कॉल करते आणि कलाला सांगू लागते की कला, हे बघ, आता तू जे काही केलेलं आहे ते तू केलेलं आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, आता मी शांत राहणार नाही. आता मी जीव द्यायला चाललेले आहे आणि या सगळ्यामध्ये सगळ्या चांदेकरांना मी अडकवणार आहे, एवढं लक्षात ठेव, असं तिने अगदी कलाला फोन करून धमकावत असते. इकडे संगीता दिनकर विचार करत असतात की कलाचं काय झालं असेल, कला नक्की कोणत्या परिस्थितीमध्ये असेल, हा प्रश्न दिनकर आणि संगीता या दोघांनाही पडलेला असतो. आणि त्याचबरोबर ते म्हणत असतात की नाही, आता काही झालं तरी नैनाला आपण साथ द्यायची नाही, असं दिनकर आणि संगीता या दोघांनीही ठरवलेलं आहे आणि नैनाची वाट लावायची. इकडे कला मात्र टेन्शनमध्ये असते. अद्वैत म्हणत असतो काय झालं, तेव्हा कला म्हणत असते नाही, काही नाही झालं, परत माझं डोकं खात बसशील, असं ती त्याला म्हणू लागते. तेव्हा इकडे
कला मात्र अद्वैतशी बोलण्याचा प्रयत्न करत असते, अद्वैतला सांगण्याचा प्रयत्न करत असते, परंतु अद्वैत मात्र ऐकूनच घेत नाही. अद्वैतचं असं म्हणणं असतं की नाही, तू जे बोलते त्यामध्ये तेवढं तथ्य नाही, असं अद्वैतचं म्हणणं असतं. आणि त्याचबरोबर अद्वैत म्हणत असतो की नाही खरे, काही झालं तरीही आपल्याला आता काहीतरी केलं पाहिजे, हा विचार अद्वैतच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि अद्वैत म्हणत असतो की कलाने एवढं सगळं केलेलं आहे, तिने स्वतःला निर्दोष सिद्ध केलेलं आहे, पण तरीही चांदेकरांच्या घरचे तिला ॲक्सेप्ट करतच नाहीत. याचं मेन कारण आहे ते म्हणजे मी कलाबरोबर कितीही व्यवस्थित वागलो तरीही आईला ते पटत नाही आणि आई माझ्या चुका काढत राहते. आता अद्वैतने कलासाठी दुसऱ्या दिवशी सरप्राईज प्लॅन केलेलं असतं, तिच्यासाठी चहा बनवून आणलेला असतो आणि कलाला तो म्हणत असतो, बघितलं नाही का, मी तुझ्यासाठी चहा बनवून आणलेला आहे, असं तो सांगत असतो. आणि कला पण अद्वैतने आणलेल्या त्या चहाचा आस्वाद घेत असते. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता नैना ही निघून गेलेली असते, म्हणून संगीता आणि दिनकर आलेले असतात. कलालाही कॉल आलेला असतो, कलानेही ठरवलेलं असतं नैनाताई तिकडे पुलावर गेलेली आहे, ती जीव द्यायला गेलेली आहे, त्यामुळं काही करून आपल्याला नैनाताईचा जीव वाचवायला गेलं पाहिजे, असं ती अद्वैतला सांगू लागते. मग अद्वैत आणि कला नैनाचा जीव वाचवायला जातात आणि तिला खेचत घेऊन घरी येतात. आणि त्याचवेळी कला नैनाला तशी आणून सगळ्यांच्या समोर ढकलते आणि म्हणते, बाद झालं, आत्ताच्या आत्ता सगळ्यांची माफी माग, असं म्हणत नैनाला तिने सांगितलेलं असतं की आत्ताच्या आत्ता सर्वांची माफी मागायची आहे. आणि मग अद्वैत तिथं आलेला असतो. अद्वैत पण नैनाला सांगत असतो की घरातील सर्वांना तुझ्यामुळं त्रास झालेला आहे, तर घरातील सर्वांची माफी तू मागायची आहे, असं अद्वैतनंही तिला सांगितलेलं असतं. कला मात्र भयानक चिडलेली असते. नैना अक्षरशः घरातील प्रत्येकाच्या पुढे हात जोडून त्यांच्या पायावर डोकं ठेवून नाक घासून माफी मागत असते. आणि त्याचबरोबर शेवटी आता नंबर येतो तो म्हणजे कलाचा. कारण कलाने तिच्यासाठी एवढं केलेलं असतं, पण ती कलासाठी काहीच करणार नसते, कारण कलाला डावलून ती गेलेली असते. याचाच अर्थ तिला जे करायचं आहे ते कलाला चांगलंच कळलेलं असतं आणि अद्वैतलाही कळलेलं असतं. अद्वैत म्हणत असतो की हे बघ खरे, काही झालं तरी तिला घाबरायची काहीच गरज नाही. तेव्हा अद्वैत समोर जातो आणि म्हणू लागतो की आत्ताच्या आत्ता कलाची माफी माग, खरेची माफी माग, कारण तुझ्याकडनं चूक झालेली आहे. अद्वैतची ती पाय धरून माफी मागत असते, पण कलाचीही माफी मागायला सांगितली जाते. आणि अद्वैत म्हणत असतो, घरातील सगळ्यांची माफी मागितलेली आहे, पण त्याहीपेक्षा मोठी गोष्ट जी आहे ती म्हणजे कला, कारण तो अजूनही कलाची माफी मागितलेली नाही, असं अद्वैत बोलत असतो. आणि त्याचबरोबर तो म्हणू लागतो की काही झालं तरीही आत्ता तू माफी मागितलीच पाहिजे. नैनाच्या पुढे कोणताच ऑप्शन राहत नाही. नैना म्हणू लागते की काही झालं तरीही आता मी शांत राहणार नाही. आणि नैना आता घरात आलेली असते आणि कलाच्या समोर हात जोडून उभी राहते. कलाच्या समोर नैनाने हात तर जोडलेले असतात, पण तो सगळा दिखाऊपणा असतो. काही झालं तरीही तसं काही घडलेलं नसतं आणि सगळा दिखाऊपणा करण्यातच तिला मोठेपणा वाटत असतो आणि तिने कलाची माफी मागते. अद्वैतच्या सांगण्यावरून कलाची माफी तरी मागितलेली असते. कलाची सख्खी बहीण असते, पण कलालाही खात्री नसते की ती या घरामध्ये कशी राहील. हे सगळं अद्वैतच्या आणि कलाच्या डोक्यात सुरू असतं. अद्वैतने कलाची माफी मागायला सांगितलेली आहे, कलाचा मान जपलेला आहे, हे पाहून कला तर खुश झालेली असते. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.